या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला कारण जे लोक संविधानाच्या आधारावर ज्या पोस्टवर आहेत त्यांनी बाबासाहेबांना क्रेडिट नाही दिलं. आणि हे बरोबर आहे, कारण बाबासाहेबांना क्रेडिट 26 जानेवारीला नाही देणार तुम्ही तर मग कधी देणार? ऑब्व्हियसली बाबासाहेबांना क्रेडिट कोणी दिलं किंवा नाही दिलं यावरून त्यांनी जे केलंय ते नाही मिटणार आहे. ते जे कोरलेलं आहे लोकांच्या मनामध्ये ते नाही मिटणार आहे, पण तुम्हाला द्यायला हवं. कारण जेव्हा संविधान बनायला सुरुवात झाली तेव्हा ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांना बनवण्यात आलं. ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे तुम्हाला जे मूळ संविधान आहे ते लिहिण्याचं काम होतं, लाईक स्ट्रक्चर्ड वे मध्ये. त्यांची जी टीम होती आणि त्यांच्यासोबतच जे बाकीच्या टीम होत्या त्यांचं योगदान खूप मोठं होतं. पण जे काम लीडर होते, त्या अध्यक्ष होते ड्राफ्टिंग कमिटीचे, ते बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्यांनी कित्येक देशांचं जे रेफर केलं, त्यांच्या मागे किती मेहनत होती. लोकांनी कित्येक वेळा त्यांना प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचे त्यांनी उत्तर दिले, तंतोतंत उत्तर दिले त्यांनी. हे सगळं केल्यानंतर जर तुम्ही त्यांना क्रेडिट देत नसाल तर मला तरी वाटतं की ह्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही.